काय चल चल हे काय ही काय दादागिरी लावली आहे? सांगतो. टिल्लूला ओळखता का? टिल्लू कोण टिल्लू? आमच्या गावाकडे म्हणतात लातों के भूत बातों से नाही मानते. मग आता तुम्हीच ठरवा की तुम्ही कोणते भूत आहात ते. तसं बोलता येईल ना तुमच्याशी. अहो पण मी खरंच कुठल्या टिल्लूला नाही ओळखत. सांगतोस का नाही तर ना तुला ना साडी नेसून तुझ्या दुकानात उभा करेन पुतळा म्हणून. बोल पटपट. सांगतो सांगतो. टिल्लूची सगळी माहिती मिळाली सर. ईशा बरोबर आपल्या पोराचं लग्न लावून देण्यासाठी त्याने याला हाताशी धरलं होतं. या चल बोल. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब. या सगळ्या प्रकरणात माझा काहीच दोष नाही साहेब. अहो मला फक्त माझ्या दुकानाचे पैसे हवे होते, बाकी काही नाही साहेब. हा सगळ्यात टिल्लूंचा सगळा प्लॅन आहे. म्हणजे त्यांनी काय केलं, मला थोडे जास्त पैसे देऊन दुकानाचे कागद माझ्याकडून घेतले आणि मग नेमकं कैचित पकडून लग्नासाठी होकार मिळवला साहेब. आता यात माझा काय दोष आहे? दुकान त्यांच्या नावावर केलं? नाही अजून साहेब. म्हणजे पेपर्स तयार आहेत, सह्या नाही झाल्या अजून. मी सांगत नाही तोपर्यंत सह्या करायच्या नाही. हो साहेब. दुकान निमकरांचं आहे, ते निमकरांनाच मिळालं पाहिजे. हो साहेब. टिल्लू काय बरोबर माणूस नाही सर. ईशा बरोबर आपल्या पोराचं लग्न तो फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी लावून देतोय, म्हणजे आपल्या कंपनीकडून ऑर्डर मिळवण्यासाठी. वाटलंच होतं मला. ईशाच्या लग्नासाठी तुम्ही उगाच पुढाकार घेतला. चूक केली तुम्ही. म्हणजे यात नाही तिचं हित आहे ना आपलं. आता हे सगळं थांबवायला पाहिजे. नाही म्हणजे झेंडे, मी इथे आलो होतो ती जबाबदारी पार पाडायला, ईशाचं लग्न लावून द्यायला. पण आता कळलंय ना की हे लग्न होणं योग्य नाही म्हणून. त्यामुळे आपली जबाबदारी अजूनच वाढली. मी इथे आलो होतो ते ईशाचं लग्न बिपिनशी सुरळीत व्हावं म्हणून. आता मी इथेच असणार आहे, पण ते ईशाचं लग्न बिपिनशी होऊ नये म्हणून. आता बिपिनशी ईशाचं लग्न होऊ न द्यायची जबाबदारी माझी, आणि ही जबाबदारी पार पडल्याशिवाय मी इथून जाणार नाही झेंड्या. पुष्पा, एवढ्या रात्री कशी करते चादर बदलते? अहो उद्या सकाळी सकाळी विक्रांत सरंजाम येणार ना आपल्याकडे. हो. मग घर आवरून ठेवायला नको का? ते आल्यानंतर असं गबाळं घर ठेवायचं का? हो. तुम्ही ही चादर धरा बघू, घालायला मदत करा. खरंच नुसता मोठा माणूस नाही, देव माणूस म्हणायला पाहिजे. देव माणूस. अगं नाहीतर आजकालच्या जगात इतक्या मोठ्या मनाचा माणूस बघायला तरी मिळतोय का? तुला सांगतो, बिझनेस मध्ये त्यांचे हात आभाळाला टेकलेत, पण पाय मात्र अजूनही जमिनीवरच येतात. अहो ते म्हणतात ना, गरीबा घरी राबतोय हरी. आपलं भाग्यच म्हणायचं. वा, पहिल्यांदाच अगदी खरं बोललीस बघ पुष्पा. काय म्हणाला? पहिल्यांदा? गंमत केली ग. तुम्ही पण ना. पण तुम्हाला सांगू, मला खूप बरं वाटतंय. ईशाचं लग्न ठरलं आणि लग्न घरात विक्रांत सरंजामे सारखा मोठा माणूस मदतीला येतोय. इतकं छान वाटतं ना, खरंच सांगते तुम्हाला. तुम्हाला हे सगळं खूप छान वाटत असेल, तरी मला याचा त्रास होतोय. सरांनी इथे यायला नको होतं. ते असं करून काय दाखवायचंय त्यांना? मी त्यांना इथे फार दिवस येऊ देणार नाही. माझ्या लग्नात तर अजिबात नाही.
अरे दार वाजते बघ. काय दार वाजते? अहो दार बंद आहे. अगं म्हणूनच वाजते ना. उठून बघ ना कोण येते. दूधवाला असेल, त्याला सांगा आज दूध नकोय. तूच सांग उठून त्याला. झोपली का परत? आलो रे बाबा आलो. अरे सकाळी सकाळी दूध नकोय रे बाबा. गुड मॉर्निंग निमकर. अरे विक्रांत साहेब तुम्ही एवढ्या सकाळी? अगं ए पुष्पा, ईशा, बघ जरा कोण आले ते. अहो दूधवाल्याला सांगा दूध नकोय आज. अगं दूधवाला नाहीये, विक्रांत साहेब आहेत. कोण? विक्रांत सर. सर तुम्ही एवढ्या सकाळी? गुड मॉर्निंग ईशा. मी म्हटलं आपण सगळे मिळून जॉगिंगला जाऊया. कुठे जाऊया? जॉगिंगला बाबा. जॉगिंग? पण कशाला? निमकर, सकाळी उठून फिरायला गेलो, जॉगिंगला गेलो की माणसाचं मन कसं प्रसन्न राहतं आणि शरीर सुदृढ. हो हो हे सगळं ठीक आहे, पण आता? अहो सकाळीच जातात व्यायामाला. हो हो. मग काय आता आम्ही सगळे जण येऊ असं म्हणताय? अर्थात आपण सगळ्यांनी मिळून जायचंय. पण सर असं अचानक जॉगिंग वगैरे. हा हा तेच तर म्हणजे मी रोज जातो. निमकर, मला खरंच असं वाटतं की तुमच्याकडनं अनेक चांगल्या गोष्टी मी घेतल्या. माझ्याकडे सुद्धा थोड्याशा चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या तुम्ही घ्याव्यात असं मला वाटतं. चालेल ना? ठीक आहे साहेब, तुम्ही म्हणाल तसं होईल. आलोच मी. या. सर फोन का नाही केलात येताना? त्याने काय झालं असतं? नाही मी नीट तयार झाले असते जरा. तू आत्ताही खूप सुंदर दिसतेस ईशा. असं म्हणतात की आपण झोपेतनं उठल्यानंतर जसे दिसतो तेच आपलं खरं सौंदर्य असतं. मी टिल्लू आणि कंपनीला उठून येतो. का त्यांना? अरे का काय, तुझं लग्न ठरलंय बिपिन रावांबरोबर. त्यांना आणि त्यांच्या वडिलांना दोघांनी जरा आरोग्याचा मंत्र देऊन येतो. आवर. अगं ए ईशा, आटप लवकर. ती विक्रांत साहेब वाट बघतायत. हो. पुष्पा, ए पुष्पा, अगं उठ ग बाई, उठ लवकर. काय झालो? काय झालं? उठ लवकर, आपल्याला जॉगिंगला जायचंय. ते अगं धावायला जायचंय. कुणाच्या मागे धावायचंय? आपण आपलंच धावायचं. का? का म्हणजे ते विक्रांत सरंजामे साहेब म्हणतायत म्हणून. उठ लवकर, ते आलेत. इकडे आलेत? हो. कुठे? बिपिनच्या घरी गेलेत त्याच्या बाबांना बोलवायला. काय म्हणजे ते पण आपल्या बरोबर येणार की काय धावायला? हो येतील कदाचित. अगं बाई, यांच्याकडे लग्न घरात सकाळी सकाळी धावायची पद्धत आहे की काय? त्यांच्या मनात काय चाललंय कोणास ठाऊक. नक्कीच काहीतरी आहे. आज विक्रांत सर जरा बदलल्यासारखे वाटले मला. दादा एवढ्या सकाळी सकाळी का आलेत ते? अगं मोठ्या लोकांची मोठी कामं असू दे. त्यांचा सहवास जेवढा जास्त मिळेल तेवढी मैत्री घट्ट होईल. अरे अक्षय, उठ लवकर. आवर, वाट बघतायत ते. हो हो. आवरतोय हा बिपिन. हा सावकाश, ते गड आहे. हे गाढवा आवरता ना. हो हो बाबा. मी तयार आहे. आणि हो, तुमचे गुपित कळले बरं का मला. कुठलं? अहो फिटनेस. पण मला पण आवडतं बरं का फिट राहायला. हो ते दिसतच आहे. थँक्यू थँक्यू. आणि खास करून तरुण पिढीनं फिट राहावं. सर सर आम्ही रेडी आहोत. वा. नेमकं
हे काय? अहो सकाळी फार थंडी असते ना, आम्हाला दोघांना बाधते हो. हे पण येत आहेत. ऑफकोर्स फॅमिली फंक्शन असतं ना, तसं हे फॅमिली जॉगिंग आहे. हो हो हो. चला. या चला सगळे आता उभे राहा एका तासा अंतर मध्ये. बस 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 चला कमॉन. इथे मार ना उडी. बाबा कशी मारू? हे बघ, हे असं करायचं आणि उडी मारायची अशी. मार. बस 5 झाल्या. बस. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सुरुवात आहे. गुड गुड गुड. वेल डन वेल डन. आता ईशाची आई, तुम्ही इथपास ना ते झाड दिसतंय हो हा तिथपर्यंत 5 फेऱ्या मारायच्या हो. धावत. सावकाश ग जरा, म्हणजे तुला झेपेल तेवढंच कर. नाही येतो मला. कमॉन कमॉन. धावत धावत. सावकाशीने घे म्हणा. काय सर, घरात लग्नाची धावपळ चालली आहे ना. हो आहे. अहो, केवढी कामं पडली आहेत. हातपाय धरून बसले तर काय करावं नाही का? व्यायाम तर केला पाहिजे बाबा. धावत धावत त्या झाडापर्यंत. हा झालं. ठीक बस. ठीक आहे ठीक आहे. सावकाश सावकाश. तुम्ही या इथं बसा बसा. चला आता बाबा, पिल्लू साहेब, ईशा, बिपिन आणि मी आपण 10 फेऱ्या मारायच्या. इथून तिथपर्यंत, तिथून इथे धावत. चला चला कमॉन चला. अहो हळू हा. एक एक. आज बस, बाकी जाऊ द्या. काय झालं? आडवा उठ. 2 राऊंड मध्ये जमला.
नक्की कुठे गेले असतील सर? कॉफी आणली नाही अजून. रिडिक्युलस. माझी कॉफी कधी येणार आहे? संध्याकाळी का? गेट इट फास्ट. व्हॉट्स रॉंग विथ विक्रांत सर? ते त्या ईशाच्या घाणेरड्या चाळीत गेले नसतील ना? मला सारखा सारखा हा डाऊट काय येतोय? एकतर ती पण ऑफिसमध्ये नाहीये, सर सुद्धा नाहीये. आय डोंट नो व्हॉट द हेल इज हॅपनिंग. आय एम नॉट शुअर अबाउट दिस. नो नो मायरा, डोंट बी स्टुपिड. त्यांचा काय संबंध आहे एकमेकांशी? यू जस्ट ओव्हर थिंकिंग. ऍक्च्युली मे बी आय एम ओव्हर थिंकिंग. पण मग सर ऑफिसला कधी येणार आहेत? ते जर ऑफिसला आलेच नाही तर कदाचित हळूहळू मीडियाला सुद्धा कळेल आणि मग रिपोर्टर्स याची न्यूज करतील. विक्रांत सरंजामे गेले तरी कुठे? ओ माय गॉड. कंपनीच्या रेप्युटेशनची वाट लागेल या सगळ्याने. आणि त्या ईशा नेमकर डोक्यावर बसण्याच्या आधी धडा शिकवायला पाहिजे तिला. मायरा, काहीतरी करायला हवं, पण काय करू? कम इन. मॅडम, कॉफी. एवढा वेळ लागला कॉफी आणायला तुला? नाही मॅडम, मी कॉफी घेऊन येतच होतो तितक्यात जयदीप सर आले. मग कॉफी बाजूला ठेवून त्यांच्या मागून जावं लागलं. जयदीप सर आलेत? हो, विक्रांत सरांच्या केबिन मध्ये बसलेत. थँक्यू. निक. जयदीप सर.